तर दिवाळीसाठी वाशिमची फटाका बाजार सजली असली तरी ग्राहकांची फारशी गर्दी दिसत नाहीये। अतिवृष्टी आणि फटाक्यांच्या दरवाढीमुळे यंदा विक्रीत घट दिसून येत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। फटाक्यांचे दर वाढले असले तरी बाजारात यंदा काही नवीन आकर्षक फटाके दाखल झालेत, मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मंदावल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। जे व्यापारी आहेत ते फटाक्याचा व्यापार करताना या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र या फटाक्यावर कुठेतरी अतिवृष्टीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी पाहिलं तर एकही जो व्यापारी दुकान खोलून बसलेले आहेत, मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर ग्राहक जे आहेत ते या दुकानाकडे कोणी दिसत नाही। मात्र 2 दिवसात येऊन ठेपलेली दिवाळी, एकीकडे जीएसटीनं फटाक्याचे वाढलेले दर आणि दुसरीकडे अतिवृष्टीचा फटका, कुठेतरी जे व्यापारी आहेत ते अडचणीत आल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मी या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटाक्याच्या दुकानं लागले आहेत आणि कुठेतरी व्यापारी जे आहेत ते जे ग्राहकांची वाट पाहत आहेत। काय सांगा? आता सध्या या मार्केटमध्ये पाण्याच्या अभावी जे शेतकरी जो मार्केटमध्ये येणार होता फटाका घ्यायला, खरेदी करायला, या मार्केटमध्ये या पाण्यामुळे जे सोयाबीनवर जो असर झालेला आहे आणि सोयाबीन लोकांना झालेलं नाही, त्या कारणाने या शेतकऱ्याची वाटचाल शहराकडे आता वळून नाही राहिली। आता शेतकऱ्याची वाटचाल ही गावातच आहे आणि काही खरेदी करायची असली तरी शेतकऱ्याकडे आता पैसा अवलंबून राहिला नाही आहे। आणि शहरातले जेवढेही मार्केट आहेत हे शेतकरी आणि ग्रामीण या लोकांवर अवलंबून असल्या कारणाने हे मार्केट थोडे थंडे पडलेले आहेत। तर कमीत कमी एका दुकानदाराकडे 2-2, 3-3, 4-4 लाखाचा माल पडलेला आहे। हा माल विक्री नाही झाल्या कारणाने त्या दुकानाचं भाडं, या जागेचे, या लाईनचं भाडं, हे जे भाडं आहे आम्हाला घरातून द्यायची वेळ येणार आहे। या कारणाने याचा फटका आम्हाला बसू शकतो। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।